हॅलो, वेलकम टू माय चॅनल. सो आजचा विषय आहे व्लॉगचा, तो म्हणजे आम्ही मेकअप करणार आहे, म्हणजे शूट करणार आहे विठ्ठल रुक्मिणी थीमवरती. कारण आता आषाढी एकादशी आहे शनिवारी, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की छान असा विठ्ठल रुक्मिणीचा, म्हणजे विठ्ठलचा नाही, ऑफकोर्स रुक्मिणीचा एक लुक करायचा आणि छान फोटो काढायचा. सो माझा काय साधा असा साडीवरचाच लुक करणार आहे, पण आमच्या परीचा मी रुक्मिणीचा लुक करणार आहे. परी, हाय म्हण. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. सो आता आपण मेकअपला सुरुवात करूया. म्हणजे मी आमच्या परीला कसं रुक्मिणी बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हण हाय. हाय गाईज. ओके. हाय ॲव्हरी. मॉइश्चरायझर. हिला तर घ्यायला गेलो तर किती पाऊस होता, मोठा पाऊस होता. सो इथं मी मेकअप स्टार्ट केला परीचा. छान असं पहिला बेस करून घेतला, मग पावडरने सेट केलं, ब्लश लावला, आयशॅडो अप्लाय केला, त्यानंतर लिपस्टिक लावली. छान असं सगळं प्रोसेसमध्ये मेकअप छान झाला तिचा एकदम, आणि खूप छान दिसत होती ती. तुम्ही बघायलाच पुढे आता. मेकअप तर छान झाला, पण सगळ्यात मोठा टास्क होता तो म्हणजे तिच्या केसांचा हेअरस्टाईल कशी करायची. एक्सटेन्शन लावायचं होतं मागे, पण खूपच छोटी केसं असल्यामुळं ते एक चॅलेंजिंग होतं, पण तरी पण मॅनेज केलं कसं बसं. हेअर एक्सटेन्शन लावलं तिला आणि मग त्याला सिक्युअर केलं व्यवस्थित. तिला थोडंसं जड वाटत होतं डोक्याला, पण इट्स ओके, ती खुश होती. त्यानंतर साडी ड्रिप करून घेतली, व्यवस्थित साडी ड्रिप वगैरे करून घेतली. बाकीचं जे काही ज्वेलरी होती ते सगळं घातलं, आणि त्यानंतर तिचा लुक कंप्लीट झाला. मळवट भरायचा होता, तो आम्ही लास्टला भरणार होतो, त्यामुळं तो एक पार्ट आम्ही ठेवलेला शिल्लक. त्याच्या आधी हे सगळं करून घेतलं, आणि असा छान असा तिचा लुक झालेला कंप्लीट. आणि ती किती खुश दिसत होती, ती म्हणजे एन्जॉय करत होती मेकअप. फर्स्ट टाईम असा केलेला तिचा मेकअप. त्यानंतर तिच्या पप्पांचा व्हिडिओ कॉल आला. ओळखत्या काही बाई, कोण आले पुरगी? काय करणार पण केस बघा परीचे एका दिवसात किती वाटले. तुमची परीच आहे ना बघा. कलावाला तरी परीचा मेकअप आवरूपर्यंत खूप लेट झालेला, आणि आम्हाला आवरायला फक्त 10च मिनटं होते. सो पटकन अशी साडी घातली फास्टमध्ये. त्यानंतर मेकअप सुरू केला. एकदम फास्ट मेकअप केला, म्हणजे लिटरली मी 5 ते 10 मिनटात केला असेल. आणि खूप जास्त गडबड झाली, कारण पाऊस पण पडत होता, थोडीशी चिडचिड होत होती. त्यानंतर छान असा मेकअप केला आम्ही, आणि मला असं ते टिक्का लावून पाहिजे होता डोळ्यांच्या बाजूला आणि हनवटीवरती. तो मी सागरूकडून लावून घेतला, बिकॉज मला येत नव्हतं व्यवस्थित ते लावता. त्यानंतर छान असं आम्ही आवरून घेतलं, आणि आमच्या पलीकडेच म्हणजे घराच्या पलीकडेच एक छोटं गार्डन आहे, तिकडं फोटोज काढायला गेलो. नीट हास परी. अरे एवढं तोंड हे कर नको ग, एवढं नको मोठं करू, तेवढं छोटंसं हात. हे बघ असं, हे बघ.
इकडं इकडं बघ स्माइल द्या हा त्या मूर्तीकडे बघ हिरास हिरास सरळ ठेव पाय आकडा करू नको की सरळ ठेव, सरळ असं, सरळ असं. ठेव हा. थोडा वेळ पण थांबत नाही पाय ठेव हा. फोटो काढतानाच इतका मोठा पाऊस आला की आम्हाला थांबायला लागलं आणि तो पाऊस जातच नव्हता. लिटरली तो पाऊण तास पडत होता आणि थांबून थांबून आम्हाला खूप कंटाळा आला. कसं बसं शेवटीचे 4-5 फोटो काढले आम्ही. कशी कशी फोटो काढले, पाऊस मोठा आहे बाबा. नाही आवडत बसा की 2 वाजता मेकअपला घेतलाय आणि आत्ता 6 वाजता झाले आणि पावसाला नाव ठेवायला छान आहे. खूप जास्त पाऊस होता आणि जस्ट घरी आलो. पहिला तर चेंज केलं आणि आता बसलोय आणि सागरूने छान असा चहा केला. पटकन चहा प्यायला लागलो आता. सो या असा होता दिवस. असं केलं आम्ही शूट पावसात. फोटो लवकरच मी टाकेन. सो या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.